सीमेजवळ बोरगाव इथं अनंत कुडचे यांची 68 एकरातली ही केळी बाग। 1998 साली कुडचे कुटुंबांनी इथं 70 एकर जमीन खरेदी केली। मुरमाड माळरानावर सुरुवातीला त्यांनी भुईमूग, तंबाखू, ऊस अशी पिकं घेतली। शेतीतलं उत्पादन दिसू लागलं आणि त्यांच्या आशा वाढल्या। 2003 साली त्यांनी 5.5 किलोमीटरवरच्या दूधगंगा नदीवरून पाईपलाईन टाकून शेतात पाणी आणलं। पाट पद्धतीनं पाणी देताना त्यांना अनेक अडचणी यायच्या। सुरुवातीला ऊस तोडणीसाठी वेळेवर मजूर मिळत नव्हते। यावर मार्ग काढत त्यांनी संपूर्ण क्षेत्रात ठिबकवर केळी लावायचं ठरवलं। सुरुवातीला 2005 साली त्यांनी 19 एकरात केळी लावली। त्यानंतर ते क्षेत्र वाढवत नेलं। आज त्यांच्याकडे 68 एकरावर केळीची लागवड आहे। जास्त क्षेत्र असल्यामुळे ऑटोमायझेशन तंत्राचा वापर त्यांनी केलाय। लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळे असं पण वेळेवर आणि मजुरांचा त्रास झाल्यामुळे वेळेवर आपण पाणी देऊ शकत नाही, खत देऊ शकत नाही। लाईट रात्री यायला लागली 12 वाजता 3 वाजता वाल फिरू शकत नाही। नंतर मग आपण ऑटोमायझेशन कडे वळलो। नत्रयुक्त खतांची जी कार्यक्षमता आहे तर कार्यक्षमता जास्तीत जास्त वाढवण्याचं काम हे ऑटोमेशन करत आहे। कारण आपण पीपीएम मध्ये खत देऊ शकतो ऑटोमेशन असलं तर। नत्रयुक्त खताची कार्यक्षमता जर बघितली तर आपण विभागून दिल्यामुळे त्याची कार्यक्षमता आपण साधारणतः 95 ते 98% पर्यंत आपण वाढवू शकतो। स्फुरदयुक्त खताची कार्यक्षमता जी की पाण्यामुळे 20% भेटते ती आपण 50% पर्यंत वाढवू शकतो। आणि पालाशयुक्त खताची कार्यक्षमता आहे ती 50% वरून आपण 80% ते 85% पर्यंत वाढवू शकतो। अनंत कुडचे यांनी आपल्या संपूर्ण क्षेत्रात टिश्यू कल्चरच्या G9 जातीची केळी लावली। 2010 पासून फिलिपाईन्स पद्धतीनं केळी लागवड करण्यास त्यांनी सुरुवात केली। या पद्धतीत 3.5 फुटाची सरी सोडून सलग 2 सऱ्यांमध्ये केळी लागवड आणि 2 सऱ्या रिकाम्या अशा झिगझॅग जोडोळ पद्धतीनं लागवड करतात। यात एकरी 1244 रोपं बसतात। सुरुवातीला 7 बाय 5 अंतर होतं, पण त्यात थोडे दोष म्हणजे झाडं पडायचे, असं आतील अंतर मशागत करायचा प्रॉब्लेम यायला लागला। म्हणून आपण मग ह्यावर्षी जोडओळ करायचा निर्णय घेतला। जोडओळ केल्यामुळे काय झालं, मजुरीचा खर्च कमी आला, तण काढायला त्यात आपण ट्रॅक्टर घालू शकतो। एकमेकाला असं झाडं जवळ असल्यामुळे एकमेकाला झाडं बांधू शकतो, त्यामुळे झाडं पडत नाहीत। आणि 2 लॅटरल आल्यामुळं पाणी पण जास्त प्रमाणात मिळते। 11 महिन्यात उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली। त्यानंतर खोडवा पीक 8व्या महिन्यात मिळतं। या खोडव्यानंतर निडवा पीक 8 महिन्यात मिळतं। केळीच्या संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन करून ऑटोमायझेशन केलंय। यासाठी त्यांना एकरी 25,000 रुपये खर्च आला। पिकाच्या वाढीनुसार ऑटोमायझेशनच्या फर्टी किटला नोंद केली जाते। त्यानुसार खत आणि पाण्याचं नियोजन करतात। एकरी 190 किलो नत्र, 90 किलो स्फुरद आणि 450 किलो पालाश दिलं जातं। ऑटोमायझेशनमुळे उत्पादनात वाढ झालीय। पूर्वी त्यांना एकरी 22 टन उत्पादन मिळायचं, आता ते उत्पादन 35 टनांपर्यंत पोहोचलंय। लागण, खोडवं, निडवं तिन्ही क्रॉप असल्यामुळे नियोजन म्हणजे वर्षभर केळी आपल्याला मिळू शकतात। आणि वर्षभर केळी असल्यामुळे आपला रेट पण 200-300 रुपये एक्स्ट्रा मिळतोय। आणि कोल्हापूरचे, संकेश्वर, निपाणी, सांगली, परत ह्या भागातले व्यापारी आपली केळी घेऊन जातात। ह्या वर्षी मात्र थोडं एका कंपनीमार्फत एक्सपोर्ट केला, असं दुबईला माल गेला आपला, आणि त्यावेळेला मात्र रेट 9 रुपये होता। आणि मार्केट मात्र 12-13 रुपयेपर्यंत गेलं होतं मार्च एप्रिल मध्ये। आता मात्र 6.5 पासून 7 रुपयेपर्यंत रेट कमी आलेला आहे असं। आणि क्षेत्र जादा असल्यामुळे आपल्याला तेजी मंदी मिळू शकते। अनंत कुडचे यांच्या बागेतल्या केळीच्या एका घडाचं वजन 25 ते 40 किलो पर्यंत आहे। एकरी साधारण 35 टन उत्पादन त्यांना मिळतं। 7 रुपये किलो सरासरी दरानं एका एकरात 2.25 ते 2.5 लाख रुपये त्यांना मिळतात। एकरी 1 लाखांचा व्यवस्थापन खर्च वजा करता 1.5 लाखांचं निव्वळ उत्पन्न त्यांना मिळतंय। यंदा पहिल्यांदाच त्यांनी दुबईला केळीची निर्यात केली आहे। 700 ते 1200 टनापर्यंत आपली केळी वर्षाला जातात कमी जास्त प्रमाणात। पूर्वी 5 रुपये सरासरी दर मिळायचा, यावर्षी मात्र सरासरी 7 ते 7.5 रुपये दर मिळतो। यावेळेला दर वाढल्यामुळे असं खर्च वजा जाता आपल्याला एकरी 1 ते 1.25 लाख रुपये मिळतात वर्षाला। एकरी 1.5 लाखांचं उत्पन्न म्हणजे 68 एकरात त्यांना वर्षाला 1 कोटी निव्वळ नफा मिळतो। मोठं क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मजुरांची मोठी समस्या जाणवते, पण या शेतीला ऑटोमायझेशन सारख्या तंत्राची जोड दिली तर कमीत कमी श्रमात चांगली शेती करता येते। बेळगावच्या अनंत कुडचे यांनी 1 कोटीची केळी पिकवून हेच दाखवून दिले। बेळगावहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा।